नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा शेतकरी या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। ही आमची 4 वर्षे पूर्ण असलेली सुपर गोल्डन सीताफळाची बाग आहे। आज 14 ऑगस्ट रोजी या बागेला पहिले पाणी देऊन 85 दिवस पूर्ण झालेले आहे व या बागेमध्ये चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे। तर आज आम्ही मिक्स डोस म्हणजे बेसल डोस भरून घेणार आहोत। त्यासाठी झाडाच्या दोघी साईडला आम्ही खड्डे केलेले आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। या प्रकारे ठिबकच्या खाली सरळ रेषेत 2 फुटापर्यंत आम्ही खड्डे करून घेतलेले आहे व यामध्ये बेसल डोस टाकून आम्ही हे खड्डे बुजून घेणार आहोत। बेसल डोसमध्ये आम्ही मायक्रोन्यूट्रियनची बॅग आणलेली आहे। यामध्ये सूक्ष्म तत्व तसेच दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे सुद्धा घटक या बॅगेमध्ये आहे। या बॅगेमध्ये 8 ते 10 लहान लहान बॅगा आहे। याचा आम्ही वापर करणार आहोत। जे नवीन शेतकरी असेल, ज्यांना काही अडचण असेल, त्यांनी मला वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावे। मित्रांनो, आपल्याला मोफत मार्गदर्शन मिळेल। त्यासाठी मी कोणत्याही प्रकारचे चार्ज वगैरे घेत नाही मित्रांनो। तसेच या मायक्रोन्यूट्रियनच्या बॅगेमध्ये लहान लहान बॅगा असतात, हे आपण व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो। हे सगळ्या बॅगा फोडून आपण एकत्र करावे मित्रांनो चांगल्या प्रकारे। तसेच बेसल डोसमध्ये सेंद्रिय उर्वरक म्हणजेच RCF कंपनीचे हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे मित्रांनो। याचा पण वापर आम्ही आज करणार आहोत बेसल डोसामध्ये। तसेच NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे 10-26-26 ची बॅग आम्ही वापरणार आहोत। यामध्ये 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस व 26% पोटॅश हे घटक आहे। याचा पण वापर करणार आहोत। आपण व्हिडिओमध्ये बघा। सगळ्या प्रकारे हे सगळे खत एकत्र मिक्स करावे व आपल्या बागेमध्ये हे खत भरून घ्यावे मित्रांनो। आमची 4 वर्षाची बाग असल्यामुळे आम्ही 600 ग्रॅम भरणार आहोत। म्हणजे एका झाडाला आम्ही 600 ग्रॅम एवढे बेसल डोस भरून घेणार आहोत। एका साईडला 300 ग्रॅम आणि झाडाच्या पलीकडे दुसऱ्या साईडला 300 ग्रॅम एवढे आम्ही भरून घेणार आहोत। आमच्या झाडाची डेव्हलपमेंट ही चांगल्या प्रकारे झालेली आहे। त्यामुळे आम्ही आता हे आमच्या बागेला 5वे वर्ष आहे व आम्ही 600 ग्रॅम बेसल डोस भरून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, ज्यांची बाग 5 वर्षाची असेल त्यांनी 750 ग्रॅम भरून घ्यावे। ज्यांची बाग 6 वर्षाची असेल त्यांनी 1 किलो भरून घ्यावे। म्हणजे दरवर्षी आपण 250 ग्रॅम याप्रमाणे वाढवावे। आमची 4 वर्षाची बाग असल्यामुळे आम्ही 600 ग्रॅम आज वापरणार आहोत। तर हे सगळे मायक्रोन्यूट्रियनच्या बॅगमध्ये लहान लहान हे बॅगा असतात। हे सगळ्या बॅगा आपण व्यवस्थितरित्या फोडून हे सगळे द्रावण आपण चांगल्या प्रकारे हे खत मिक्स करून घ्यावे मित्रांनो। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। हाताने पसरवून आपण पावडरच्या सहाय्याने आपण हे खत 2 ते 3 वेळेस चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे मित्रांनो। 2-3 वेळा चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्या बागेमध्ये हे भरून घ्यावे मित्रांनो। भरून झाल्यानंतर तसेच खड्डे पण बुजून द्यावे मित्रांनो। तर या प्रकारे आम्ही आज बेसल डोस भरून घेणार आहोत मित्रांनो। त्यानंतर या बागेमध्ये आम्ही कीटकनाशकचा पण वापर करणार आहोत, म्हणजे स्प्रे करणार आहोत। त्याचे पण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तसेच गवतासाठी पण आम्ही तणनाशकाचा पण वापर करणार आहोत। त्याचे पण व्हिडिओ आपल्याला बळीराजा शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल। तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। या प्रकारे आपल्या बागेमध्ये सेटिंग झालेले आहे। सतत पाऊस चालू असल्यामुळे या बागेचे नियोजन थोडे उशिरा चालत आहे मित्रांनो। 1 महिन्यापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे या बागेला आपल्याला बेसल डोस पण भरता आले नाही, स्प्रे पण करता आले नाही। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। या प्रकारे खड्ड्यामध्ये आम्ही बेसल डोस भरून घेतलेले आहे व हे बेसल डोस भरून झाल्यानंतर आम्ही सगळे हे खड्डे बुजून घेणार आहोत। या प्रकारे हे बेसल डोस भरलेले आहे व आम्ही या प्रकारे हे खड्डे बुजून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, जे नवीन शेतकरी असेल, ज्यांना अडचण असेल, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावे। तर आपल्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे। तर ज्यांच्या बागेमध्ये या प्रकारे सेटिंग असेल त्यांनी बेसल डोस भरून घ्यावे। काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तसेच पुढचे व्हिडिओ आपल्याला बळीराजा शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला
पाहायला मिळतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.